माझे वाचन. लेखन गोविंद तळवलकर. वाचक गजानन परांजपे. माझे वाचन या विषयात माझे या शब्दामुळे अडचण निर्माण झालेली आहे. कारण स्वतःबद्दल बोलणं, निदान जाहीरपणे बोलणं मला काही आवडत नाही. पण वाचन हा माझ्या आवडीचा विषय आहे. त्याबद्दल बोलायला मला आवडतं. त्यामुळे दाभोलकरांनी माझी पंचाईत करून ठेवलेली आहे. मला या अनुषंगाने माझ्याबद्दल काहीतरी बोलावंच लागणार आहे. वाचनाचाच विचार केला तर प्रथमतः माझ्यावर कोणाचा प्रभाव असेल किंवा मला ज्यांनी प्रेरणा दिली त्यात माझे चुलते गोपीनाथ तळवलकर प्रमुख होते. त्यांनीच मला नंतर निरनिराळी पुस्तकं सुचवली. ते आनंदचे संपादक होते. आनंदमध्ये एक पुरवणी असायची. त्यात ते त्या महिन्यातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेत असत. त्यामुळे फार लहानपणापासून मला राजकारणाबद्दल कुतूहल आणि आस्था निर्माण झाली. मी त्यावेळी डोंबिवलीत राहत होतो आणि तेव्हा डोंबिवली अगदीच लहान, म्हणजे 10-12 हजार लोकवस्तींचं गाव होतं. तिथे जवळजवळ बंद पडलेलं वाचनालय किंवा ग्रंथालय होतं. मी आणि माझ्या काही मित्रांनी त्याचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. अर्थात ते मराठी वाचनालय होतं. त्यामुळे आम्ही मराठी पुस्तकं आणत होतो आणि जितकी चांगली निवड करता येईल तितकी करत होतो. त्यामध्ये निबंध, कादंबऱ्या, कविता, चरित्र आणि विवेचनात्मक पुस्तकं होती. नंतरच्या काळामध्ये यगो जोशी यांच्या प्रकाशनाने वादविवाचन मालेमध्ये 7-8 पुस्तकं काढली. त्यात कम्युनिझम, सोशलिझम, जडवाद असे काही विषय होते. लक्ष्मणशास्त्री जोशी, पावा गाडगीळ, नाग गोरे यांनी त्या ग्रंथमालेमध्ये पुस्तकं लिहिली होती. ती मी अतिशय मनापासून आणि आवडीने वाचली. त्यामुळे साम्यवाद, ईश्वरवाद आणि निरीश्वरवाद अशा अनेक विषयांबद्दलचं कुतूहल वाढत गेलं. कॉलेजमध्ये जाण्याच्या पूर्वी माझा संबंध ह.रा. महाजनींशी आला. महाजनी हे ठाण्याला शाळेमध्ये मास्तर होते. मी डोंबिवलीला राहत होतो. जवळच लिखिते नावाचे गृहस्थ राहत होते. लिखिते आणि महाजनी रॉईस्ट. त्यामुळे महाजनी शनिवार रविवारी त्यांच्याकडे येत असत. त्यातून स्टडी सर्कल म्हणजे अभ्यास मंडळ स्थापन करण्याची कल्पना निघाली. मी त्याचा सभासद होतो. महाजनी शिक्षक होते. त्यामुळे अनेक गोष्टी समजावून सांगत. शास्त्र शुद्ध कसं बोलावं, कसं लिहावं याचं शिक्षण त्यांच्याकडून मिळत होतं. त्यांना महाजन शास्त्रीच म्हटलं जायचं. रॉय त्यावेळी इंडिपेंडंट इंडिया या नावाचं साप्ताहिक काढत होते. ते मी निष्ठेने वाचत असे. त्यातले लेख आणि त्यातले काही शब्द हे कळताना अडचण यायची. महाजनी ते समजावून सांगायचे. त्यामुळे तो विषय चांगला तयार व्हायला लागला. नाना म्हणजे गोपीनाथ तळवलकर गांधी आणि नेहरू यांचे परमभक्त होते. त्यांच्या प्रभावामुळे मी रॉय एके रॉय असं काही केलं नाही. रॉय मी जरूर वाचत होतो आणि अत्यंत आवडीने वाचत होतो. पण इतरही वाचत होतो. इंडिपेंडंट इंडिया बरोबरच गांधींचं हरिजनही वाचत होतो. त्यावेळी आम्ही टाइम्स ऑफ इंडिया राजकीय विषय आणि इंग्रजी भाषा यासाठी वाचत होतो. आता इंग्रजी बिघडवायचं असेल तर ते वाचायला हरकत नाही. त्यावेळी टाइम्समध्ये अतिशय उत्तम राजकीय लेख यायचे. कॅन्डिड्स नावाचे गृहस्थ दर बुधवारी त्यात राजकीय लेख लिहायचे. आठवड्याचा राजकीय आढावा देणारं ते सदर होतं. टाइम्स ब्रिटिशांच्या मालकीचा होता. त्याचे संपादकही ब्रिटिश होते. तरी सुद्धा काँग्रेसचे पुढारी काय बोलतात त्यांचं वृत्त त्यामध्ये येत असे. असेंब्लीत जी काही चर्चा होत असे ती त्यात संपूर्ण येत होती. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हिंदुस्थानबद्दल चर्चा होत असेल तर त्याचे चांगले 3, 4, 5 कॉलम येत होते.
तेव्हा राजकीय शिक्षण मिळायला ही वर्तमानपत्र म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे क्रॉनिकल आणि काही प्रमाणात फ्री प्रेस जर्नल ही मुंबईत उपलब्ध होती. ती सर्व मी वाचत होतो. त्यातही टाइम्स अधिक वाचत होतो. जगाची सर्व माहिती त्यात येत असे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर गोवर्धन पारिख हे माझे प्रोफेसर होते. ते अर्थशास्त्र शिकवायचे. ते रॉईस्ट होते आणि त्यांचा माझ्यावर लोभ होता. त्यांच्याशी चांगला संबंध आला, चर्चा करता आली. त्यांनी अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. पण तरीही मी रॉयवादी चळवळीत गेलो किंवा रॉईस्ट होतो असं काही नाही. तेव्हा माझं वयही फार नव्हतं, परंतु 1945-46 मध्ये रॉय यांनी आपला पक्षच विसर्जित करायचं ठरवलं. तो का विसर्जित केला याबद्दल त्यांनी लिखाणही केलेलं आहे. रॉय यांनी एक छोटं पुस्तक लिहिलं होतं, अ लायब्ररी ऑफ अ रेव्होल्युशनरी. त्यात त्यांनी 400-500 पुस्तकांची यादी दिली होती. आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय राजकारण अशा निरनिराळ्या पुस्तकांची नावं त्यात होती. क्रांतिकारकांनी सुद्धा पुस्तकं वाचली पाहिजेत, असं सांगणारे मला वाटतं रॉय हे एकटेच असावेत. नाहीतर सारखी धरणं धरायची, उपोषणं करायची किंवा गाड्या उखडून टाकायच्या म्हणजेच फक्त क्रांती होते, अशी अनेकांची समजूत होती आणि आहे. त्याऐवजी क्रांतिकारकांनी सुद्धा वाचलं पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे, अर्थशास्त्र वाचलं पाहिजे. हे आग्रहाने सांगून कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, याची रॉय यांनी एक यादीच दिली होती. पुढच्या आयुष्यात ती सर्वच पुस्तकं मी वाचली असं नाही, पण बरीच वाचली. आत्ताच माझ्या वाचनाबद्दल नरेंद्र दाभोलकरांनी सांगितलं. मी तुम्हाला प्रथमच सांगतो, माझा ग्रंथसंग्रह बऱ्यापैकी आहे. परंतु मी अनेकांचे ग्रंथसंग्रह बघितलेले आहेत. ते पाहिल्यावर मला माझ्या ग्रंथसंग्रहाची विशेष बढाई मारावी असं काही वाटत नाही. खूप मोठे आणि खूप चांगले असे अनेकांचे खाजगी ग्रंथसंग्रह मी पाहिलेले आहेत. शिवाय माझ्यापेक्षाही खूप वाचणारेही मी बघितलेले आहेत. मी माझ्याबद्दल बोलताना त्यांची आठवण ठेवून बोलतोय. मीच एक खूप वाचलेला माणूस आहे असा माझा दावा नाही आणि तसं मला कधी वाटलंही नाही. तेव्हा त्या सर्वांची आठवण ठेवून मी बोलणार आहे. युद्धकाळामध्ये रॉईस्ट लोकांवर बरीच टीका होत होती. नंतर रॉय यांनी पक्ष विसर्जित केला. तेव्हा अनेक कार्यकर्त्यांची फार पंचाईत झाली. त्यांनी त्यांचं सारं आयुष्य पक्षाला दिलं आणि आता पक्षच बंद झाल्यावर त्यांनी काय करायचं? त्यामुळे बरीच चलबिचल होती. हा पक्ष विसर्जित का करू नये याविषयी हरा महाजनी यांनी रॉय यांना एक पत्र, ते जवळजवळ टिपणच होतं, पाठवलं. त्यावेळी मी पुण्यात होतो. SP कॉलेजजवळ ग्रीन्स हॉटेल होतं. त्या बाजूला महाजनी भेटले. मी त्यांना विचारलं, तुम्ही आहात कुठं? ते म्हणाले, आपला पक्ष विसर्जित झाल्यामुळे मी फार अस्वस्थ आहे. मी एक सविस्तर पत्र लिहिलंय, ते तुला वाचायला देतो. घरी गेल्यावर मी ते वाचलं, त्यामुळे मलाही जरा अस्वस्थ वाटलं. वामनराव कुलकर्णी नावाचे रॉईस्ट कार्यकर्ते होते. कमालीचा कष्टाळू माणूस. त्यांनी काही वर्ष पक्षात काढली. एकदम पक्ष बंद झाल्यावर काय होतं ते त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. एकदा प्रधान सरांशी बोलत असताना ते म्हणाले, जयप्रकाश नारायण आणि अच्युतराव यांनी राजकारण संन्यास घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्हाला धक्का बसला आणि त्यामुळे आमच्या चळवळीचं नुकसान झालं. त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. तीच भाषा या दोघांची होती. उद्ध्वस्त धर्मशाळा जी आहे ती आणि हे सारखं आहे. हे 2 किंवा 3 उद्ध्वस्त धर्मशाळेचे नायक म्हणायला हरकत नाही. तेव्हा साहित्य आणि राजकारणाचा संबंध येतो तो अशा प्रकारचा असतो. नंतर पुढचं जे वाचन झालं तेव्हा मी डोंबिवलीत राहत होतो. तिथे मेहेंदळे नावाचे गृहस्थ होते. ते पोस्टात काम करायचे.
त्यांनी अशी ज्योत्स्ना, प्रतिभा, रत्नाकर यांचे अंक चांगल्यापैकी बांधून ठेवले होते आणि ते मला वाचायला मिळाले. नानांनी त्यावेळी मला सांगितलं होतं, "तू प्रथम लोकमान्यांचे अग्रलेख, त्यांचं चरित्र, आगरकरांचे लेख आणि चरित्र आणि श्रीम परांजपे यांचं आधी वाचन कर." ते म्हणाले, "लोकांची अशी समजूत आहे, की टिळकांना शैली काही नव्हती. पण टिळकांची शैली मर्दानी होती, मस्क्युलिन स्टाईल होती. तिचं एक वेगळंच सौंदर्य आणि आकर्षण असतं." आणि ते खरंच आहे. त्यानंतर मी टिळकांचे निबंध, चरित्र, आठवणी वाचल्या. तो ठसा कायमचा राहिला. श्री के. क्षीरसागर आमच्या नानांचे मित्र होते. त्यांनी लोकहितवादींवर एक लेख लिहिला होता. ते म्हणाले, "तू लोकहितवादी सुद्धा वाचला पाहिजेस." तो मी वाचला. 1945-46 साली लक्ष्मण शास्त्रींनी नागपूरच्या विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांच्यावर 2-3 भाषणं दिली होती. आजकाल महात्मा फुले यांच्यावर बोलणारे, लिहिणारे आणि आपणच त्यांचे खरे उत्तराधिकारी आहोत असं मानणारे बरेच आहेत. पण 1945-46 मध्ये लक्ष्मण शास्त्रींनी भाषणांमधून फुल्यांचं महत्त्व काय, त्यांचे विचार काय, याबाबत नागपूरमध्ये केलेल्या भाषणामध्ये अतिशय उत्तम विवेचन केलं. त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. ते मी वाचलं होतं. हा समाज कळायला त्या पुस्तकामुळे मदत झाली. मग मी महात्मा फुल्यांची बहुतेक सगळी पुस्तकं वाचली. पण त्याला शास्त्री बुवांची भाषणं कारणीभूत होती. श्री के. क्षीरसागरांमुळे डॉक्टर केतकरांचे लेख आणि त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या. निरनिराळ्या प्रकारचं वाचन मला नंतरच्या काळात बरंच उपयुक्त ठरलं. मध्ये एका भाषणामध्ये नानासाहेब गोरे म्हणाले, "आम्ही मार्क्स खूप वाचला, पण महात्मा फुले वाचला नाही. त्यामुळे आमचं नुकसान झालं." सुदैवाने मला फुले लवकर वाचायला मिळाले. नानासाहेबांनीही फुले वाचले होते. मी आधी, त्यांनी नंतर असं काही नाही, पण त्यांनी त्यांच्या ज्या वयात वाचलं, त्यापेक्षा मी माझ्या कमी वयात वाचलं इतकंच. त्याच काळामध्ये जवाहरलाल नेहरूंचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. ते मी प्रथम मराठीत वाचलं. नानासाहेब गोरे यांनी त्याचं मराठीत भाषांतर केलं होतं आणि त्यातल्या इंग्रजी कवितांचं भाषांतर नानांनी केलं होतं. मग नेहरूंची सगळीच पुस्तकं वाचली. नेहरूंचं राजकारण आणि व्यक्ती म्हणून नेहरू समजून घ्यायचे असतील, तर ती पुस्तकं उपयोगी आहेतच. पण सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू अशी एक ग्रंथमाला प्रसिद्ध आहे. ती वाचली पाहिजे. त्यामध्ये 38 खंड निघालेले आहेत. मी त्यातले 37 खंड वाचलेले आहेत. त्यामध्ये नेहरूंनी अनेक विषय हाताळलेले आहेत. वर्तमानपत्रांमधून, काही लेखांमधून नेहरूंची जी काही प्रतिमा दिसते, तिच्यापेक्षा निराळी प्रतिमा या खंडांमधून दिसते. नेहरूंचा कल रशियाकडे होता. नेहरू रशिया धार्जिणे होते. अशी टीका सतत होत आलेली आहे. पण हे ग्रंथ वाचले तर वेगळंच चित्र दिसेल. कम्युनिस्ट पार्टी, एकंदर कम्युनिझम, रशिया, चीन या सगळ्यांबद्दल नेहरूंची भूमिका सतत आपल्याला वाटते त्यापेक्षा वेगळी होती. काही सावधगिरीची होती, काही वेळा त्यावेळच्या राजकारणाला अनुसरून आपल्या देशाचं अनहित होऊ नये या दृष्टिकोनातून घेतलेल्या भूमिका होत्या. नेहरू, कम्युनिस्ट पक्ष, रशिया आणि चीन यांबद्दल स्वतंत्रपणे कधीतरी लिहायचा माझा विचार आहे. कारण माझी स्वतःची नेहरूंबद्दलची मतं त्या खंडांमुळे बदललेली आहेत. तेव्हा मला जे काही वाटतं ते लिहावं असा विचार आहे. आणि तो या खंडांमुळे शक्य होणार आहे. त्यातली अनेक पत्र आपल्या लोकांनी लक्षात घ्यावीत अशी आहेत. तसंच लोकमान्यांची पत्रही आहेत. लोकमान्य टिळक व्यक्ती म्हणून कशी आहे हे जाणून घ्यायला अनेक व्यक्तींच्या आठवणी, लेख, पत्र फारच उपयुक्त आहेत. मागे मी तमारा डॉयश्चर म्हणजे आयझॅक डॉयश्चर यांची बायको. तर तमारा डॉयश्चर यांनी नॉट बाय पॉलिटिक्स अलोन असं एक पुस्तक लिहिलं होतं. बायबलमध्ये मॅन डज नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन असं वाक्य आहे. त्यावरून तिने नॉट बाय पॉलिटिक्स अलोन
असं पुस्तक लिहिलं. ते लेनिनबद्दल आहे. लेनिन हा माणूस कसा होता, तो कसा घडला याबद्दल ते आहे. क्रांती होण्यापूर्वी लेनिन कामगार वस्तीत जाऊन बसायचा. त्यांच्या खानावळीत जायचा. त्यांना काय समजेल, कुठल्या भाषेत समजेल याचा विचार तो करत असे. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की अशा प्रकारे कोणता माणूस आपल्याला दाखवता येईल? उत्तर मिळालं, बाळ गंगाधर टिळक. तमारा डॉयस्चर हिनी जसं लेनिन एक व्यक्ती म्हणून लिहिलं, तसं मी बाळ गंगाधर टिळक ही व्यक्ती कशी होती यावर लिहिलं. मला लोक म्हणाले, तुम्ही लोकमान्य म्हणत नाही. मी म्हणालो, तुम्ही पुस्तक वाचा, मग कळेल. व्यक्तिदर्शन घडावं हा त्या पुस्तकाचा हेतू आहे. पदवी घेतल्यानंतर मी वर्तमानपत्रात लागलो. त्यावेळची वर्तमानपत्र आजच्यासारखी नव्हती आणि आजच्यासारखे पगारही नव्हते. मी प्रथम लोकसत्तामध्ये होतो. तेव्हा पुस्तकं घेण्याची आणि वाचण्याची हौस होती, पण ते शक्य नव्हतं. त्यावेळी लोकसत्तामध्ये पंढरीनाथ रेगे हे माझे सहकारी होते. त्यांनी अनेक बालकथा वगैरे लिहिलेल्या आहेत. ते एकदा म्हणाले, तुम्हाला शरदचंद्रांच्या कादंबऱ्या पाहिजेत का? मी म्हणालो, हो. पण एवढे पैसे कोण देणार? ते म्हणाले, मी तुम्हाला सर्व कादंबऱ्या उद्याच देतो. तुम्ही मला दरमहा ₹10 द्या. त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी शरदचंद्रांच्या सगळ्या कादंबऱ्या आणून दिल्या आणि त्यानंतर मी त्यांना दरमहा ₹10 दिले. त्यानंतरही त्यांनी मला अनेक पुस्तकं दिली. त्यामुळे बंगाली वाङ्मय म्हणजे काय याची मला ओळख झाली. ज्यांना खरोखर बंगाली कळतं त्यांच्या मतानी ती भाषांतर करताना मामा वरेरकरांनी अनेक चुका केलेल्या आहेत. काही भाग गाळून टाकलाय. ते काहीही असलं तरी बंगाली वाङ्मय कळायला मामा वरेरकरांची ती भाषांतर अतिशय उपयोगी पडली. भाषांतरावरून सांगायला हरकत नाही, मध्यंतरी टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये एक लेख आला होता. त्यात लिहिलं होतं, टॉल्स्टॉय, चेकॉव या रशियन लेखकांची भाषांतरं करणारी कॉन्स्टन्स गार्नेट ही लेखिका काही शब्द अडले तर गाळायची किंवा सबंध परिच्छेदच सोडून पुढे जायची. एका रशियन दाम्पत्याने ही पुस्तकं पाहिली. ते इंग्रजीत येतंय, ते काही बरोबर नाही. त्यात रशियन गाभा येत नाही, असं त्यांचं मत झालं. मग त्यांनी डोस्टोवस्कीचं ब्रदर्स कारामाझॉव याचं भाषांतर करायचं ठरवलं. ते दोघंही रशियन. त्यांना इंग्रजी चांगलं येत होतं. त्यांनी भाषांतर केलं, पण ते कोणी छापेच ना. शेवटी एका लहान प्रकाशकाने ते छापलं. त्याची दखल काही चांगल्या समीक्षकांनी घेतली. त्यावर त्यांनी लाखो डॉलर्स कमवले. आता ते फ्रान्समध्ये राहतायत आणि आणखी भाषांतर करतायत. आपण म्हणतो तितकं भाषांतर सोपं नाही. फार कष्ट घ्यावे लागतात. पण त्या दाम्पत्यानी सुद्धा म्हटलंय, आमच्या रशियन साहित्याची गुणवत्ता काय, त्यांना काय म्हणायचंय, त्यांच्या कादंबऱ्या कशा आहेत, हे सगळं त्या गार्नेटमुळे रशियाबाहेरच्या लोकांना कळलं. ते तिचं आपल्यावरचं ऋण आहे आणि ते मान्य केलं पाहिजे. बंगाली कादंबऱ्या वाचून माझ्या मनावर असा परिणाम झाला, की आपण फक्त मराठी करता कामा नये.